होण्यासाठी बऱ्याच वर्षाचा कालखंड जातो, बरोबर आहे का? 1-2 दिवसात होते का लगेच? नाही. आणि तिला खराब करायचं म्हणलं तर लगेच खराब होऊन जाते की नाही? या लॅबमध्ये आपण काय करतो, मृदा आणि पाणी याचं टेस्टिंग होतं याच्यामध्ये. जर समजा आपल्याला पिण्यासाठी जर का घाण पाणी दिलं तर काय होईल? आजारी पडणार नाही तुम्ही लगेच. जर आपल्या पिकांना जर का दूषित पाणी दिलं आपण तर काय होईल? पिकं खराब होतील की नाही? मग जे काही आपल्या शेतामध्ये पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याची अगोदर आपण टेस्टिंग करतो, त्याच्यामध्ये कुठले हार्मफुल केमिकल्स आहेत का हे आपण इथं टेस्टिंग करतो. दुसरी गोष्ट माती परीक्षण करतो. मातीमध्ये जनरली 17 न्यूट्रिएंट्स असतात, म्हणजे मूलद्रव्य, बरोबर आहे? हे 17 न्यूट्रिएंट्सचं परीक्षण या लॅबमध्ये घेतलं जातं. तर ते शेतकऱ्यांना सांगितलं जातं की बाबा तुमच्या मातीमध्ये या मूलद्रव्याची कमी आहे, तुम्ही शेतामध्ये या मूलद्रव्याचा वापर करा तुम्ही, जेणेकरून तुमचं पीक चांगलं आहे. हे जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लावलेले दिसत आहेत तिथं समोर, ते माती परीक्षण घेण्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे. त्या जे काही प्लांट आहे त्या प्लांटचं नुकसान होतं. तशा प्रकारे सगळं ज्यावेळेस तुम्ही एंटोमॉलॉजी सब्जेक्ट घेत जाल किंवा ऍग्रिकल्चरला येत जाल त्यावेळेस एंटोमॉलॉजी मध्ये सगळ्यात ज्या काही एवढ्या किडी आहेत त्या किडी अटॅक करतात. मग ह्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते त्यांचं लेग्स असतील ते बघा, ते टाइप्स ऑफ इन्सेक्ट लेग्स, त्या पेस्टच्या लेग्सचे सगळे टाइप्स आहेत. ते लेग्स कशा प्रकारे असतात त्याचे आणि त्या लेग्सचे पार्ट्स काय आहेत, त्यानंतर माउथ पार्ट्स, या सगळ्या पार्टचा या जी काही डिसिप्लिन आहे किंवा हा काही सब्जेक्ट आहे याच्यामध्ये अभ्यास केला जातो. हे सगळे जे काय आहेत ते किडी आहेत आणि त्याचे लेग्स वगैरे किंवा माउथ पार्ट्स त्याचे सगळे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच, हे सगळं त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. हा एक एंटोमॉलॉजी सब्जेक्ट आहे ऍग्रिकल्चरला. कृषी महाविद्यालयामध्ये आहात आणि याच्या अंडर एक आपलं डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटमध्ये आहे नाव कृषी विस्तार विभाग, म्हणजे त्याला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन विभाग आपण म्हणतो. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये काय एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी करण्याचं काम या विभागामध्ये केलं जातं. म्हणजे कृषी विस्तार करण्याचं काम. जे काही संशोधन आपल्या शेतावरती होतं, जे काही संशोधन कृषी ऍग्रिकल्चर फार्मवरती होतं, विद्यापीठामध्ये होतं, संशोधन केंद्रावरती होतं, संशोधन कृषी विभागाच्या संदर्भात त्या सर्व संशोधनाचं विस्तार करण्याचं काम या विभागामध्ये होतं. जसं की मेथड डेमॉन्स्ट्रेशन असेल, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन असेल, पॉम्पलेट असतील, लिफलेट्स असतील, हे संपूर्ण डेमॉन्स्ट्रेशन आपण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचं काम ह्या वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. जसं की आता आपण इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट मध्ये बघत असाल, फार्म आणि होम व्हिजिट आहे, ऑफिशियल कॉल्स आहेत, टेलिफोन कॉल्स आहेत, पर्सनल लेटर्स आहेत. ग्रुप कॉन्टॅक्ट मध्ये आपण मेथड डेमॉन्स्ट्रेशन करतो आणि रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन करतो. मेथड डेमॉन्स्ट्रेशन मध्ये काय करत असतो आपण, ऍक्च्युअली कृती समजावून देत असतो. समजा आता इथे मागे मेथड डेमॉन्स्ट्रेशनचा एक फोटोग्राफ लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये स्प्रिंकलर इरिगेशन आहे. स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे काही इरिगेशन देण्याची पद्धत आहे, सिंचन देण्याची पद्धत आहे पिकांना. कृषीमध्ये आपण वेगवेगळ्या पिकांचा आधार, जसं की खरीप सीझन चालू आहे, सोयाबीन तुम्हाला माहित असेल, वेगवेगळ्या पिकं आपण घेतो. त्या पिकांना आपण पाणी देण्याची पद्धती वेगवेगळ्या. त्याच्यापैकी एक महत्त्वाची पद्धत कोणती, ठिबक सिंचन आणि तुषार. या पद्धतीचा अवलंब कशासाठी केला जातो, पाण्याची बचत होण्यासाठी. जसं काय डेअरी असेल, पोल्ट्री असेल, शेळी पालन असेल, संपूर्ण कृषी आणि कृषी व्यतिरिक्त इतर घटक व्यवसाय आहे त्या संपूर्ण घटक व्यवसायाचा संशोधन प्रति अभ्यास केला जातो आणि त्यानंतर मग आपण शेतकऱ्यांपर्यंत जे काही पोहोचतो ते सगळ्यात शेवटचा भाग ठीक आहे. त्याला आपण प्रकल्प आपण म्हणतो. आता हे संपूर्ण जे बेड आहे तिथे ह्या आपण गांडूळ खताची निर्मिती करतो. मग त्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे गांडूळ म्हणजे काय. गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. माझ्या हातामध्ये तुम्ही गांडूळ पाहू शकताय, हे बघा माझ्या हातामध्ये गांडूळ पाहू शकतात आणि आपले मोडूलचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा गांडूळ तुम्हाला इथे पाहू शकतात. ठीक आहे. आता गांडूळ म्हणजेच काय, अर्थ ओम. हा शेतकऱ्याचा याला आपण मित्र म्हणतो. कशासाठी म्हणतो, कारण हा जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतो. त्याच पद्धतीने ह्या गांडुळापासून आपण खत तयार करतो. त्या खताला काय म्हणायचं, गांडूळ खत. मग हे खत कसं तयार केलं जातं, आपल्या पिकाचं काढणी केल्यानंतर जे काय पिकाचं अवशेष शिल्लक राहतं ते अवशेष आणि शेणखत हे एकत्र मिक्स करायचं आणि त्याच्यावरती हे गांडूळ सोडायचे. त्या गांडुळाचं खाद्य म्हणजेच काय आहे, शेण. जे काही शेण आहे हे म्हणजेच काय आपलं FYM शेणखत हे याचं खाद्य आहे. त्याचप्रमाणे काय पालापाचोळा, आपल्या पिकाचा जो पालापाचोळा हे याचं खाद्य आहे. या खाद्यापासून हे काय करतं, हे खाद्य घेतं आणि याच्यापासून 90% भाग हा बाहेर टाकतो आणि 10% भाग फक्त आपला स्वतःच्या वाढीसाठी वापरतो. ठीक आहे. तर याच्यापासून तुम्हाला 50 ते 60 दिवसामध्ये, साधारणतः 50 ते 60 दिवसामध्ये तुम्हाला गांडूळ खत तयार होऊन जातं. गांडूळ खत
आणि काही केमिकल अशा असते की त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. कारण आपल्याला पुन्हा जर यूज करायचं असेल तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. नाहीतर ते chemical खराब होतं. ते फक्त आईस बॅग आहे की डायरेक्ट एक्सप्रेशन केलेले ठेवले सगळं त्यात केमिकल आहे वेगवेगळे केमिकल आणि ते जे केमिकल आहे ना ते आपल्यासाठी हार्मफुल असतं. ते जेव्हा यूज करायचं ना तेव्हा हातात ग्लोव्ज घालून यूज करायला लागतं. याच्यामध्ये आपण ते केमिकलसाठी जे यूज वापरतो ना पेट्रिकेट झालं किंवा कोणीकडे फास्ट झालं किंवा सिलेंड्रिकल सेंडर झालं ते आपण याच्यात ठेवतो. त्याच्यामध्ये आपले व्हायरसेस आणि ते कंटॅमिनेशन असतं ते क्लिअर होतं आणि आपले प्रोडक्ट स्वच्छ होतं. हे चॅनलचं नाव आहे आणि हे आपले जे लोकमंगल प्रतिष्ठान यांच्यातर्फे हे चालवलं जातं. हा कम्युनिटी रेडिओ आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या समस्या खेडेगावांमध्ये जे काही प्रॉब्लेम असतात त्यामध्ये बालसंस्कार, महिलांसाठी ती फुलराणी, शेतीच्या बांधावरून आणि यूथसाठी यूथ कट्टा असे 4 कार्यक्रम असतात आणि त्याच्यामध्ये मग बोलायचंय म्हणजे मनोगत व्यक्त करायचंय. ऐकूया तिचं मनोगत काय आहे. नमस्कार, मी अंजली सागर ढेकणे. मी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ जराचंद्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातून आलेली आहे. आज आम्ही इथं येऊन बरेच काही शिकलो आहे. आधी आम्ही आल्यावर इथं सॉइल टेस्टिंग कशी करायची ते आम्हाला शिकवले. वेगवेगळ्या लॅब दाखवल्या आम्हाला. त्या लॅबमध्ये सूक्ष्मजीव कशा तयार होतात, सूक्ष्मजीवांना म्हणजे काय लागतं खायला ते सगळं सांगितलं आम्हाला. हे सगळं आम्हाला बघून खूप छान वाटलं. धन्यवाद. माझ्या शाळेचे नाव जराचंद्र प्रशाला. आज आम्ही इथे लोकमंगल कृषी विद्यालय येथे आलो होतो आणि मला इथे येऊन खूप छान वाटले. आम्ही पहिले सॉइल टेस्टिंग बघितली, नंतर या गांडूळ खत बघितलं. ह्याच्यामध्ये खूप आम्हाला शिकण्यासारखं वाटलं आणि मला बघून. माझ्या शाळेचे नाव जराचंद्र प्रशाला. आज आम्ही येथे लोकमंगल कृषी केंद्रामध्ये आलो आहे. इथे येऊन आम्हाला खूप आनंद झाला. आज सगळ्यानंतर गांडूळ खत बघितले, ते बघून आम्हाला. मी जराचंद्र प्रशाला बाळे येथील शिक्षिका आहे. आज आम्ही वडाळा लोकमंगल कृषी केंद्र येथे भेट दिली. एकंदर आमच्या 250 विद्यार्थ्यांसह आम्ही इथं भेटीला आलेलो आहोत. खूप छान वाटलं. खूप छान इथं वेगवेगळ्या लॅब बघायला मिळाल्या मुलांना. सॉइल टेस्टिंग लॅब, तसेच गांडूळ खताचा प्रकल्प, त्यानंतर वेगवेगळे प्रकल्प पण खूप छान आहेत.